राम लखन सीता सहित हृदय बसहु सुरहु राधा साध्यं साधनं यस्य राधा मंत्रो राधा मंत्रदात्री च राधा सर्वं राधा जीवनं यस्य राधा 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 वाचक्यं तस्य शेषं संत चूडामणी स्वामी गजानन दयाचे महिमान ऐकाता योगी योगेश्वर हाचे खजाना शेगावेचा राणा गजानन जिथे ज्ञान विज्ञान संजीव होते जिथे योग विद्येस सामर्थ्य येते जिथे मानवाला मिळे मोक्ष गाथा तुझ्या पायरीसे सदा नम्र माथा तुझ्या मंदिरी आर्त जीवास तुक्ती तुझ्या दर्शने लोक स्वानंद घेती श्रुती धन्य झाल्या तुझे गीत गाता तुझ्या पायरीसे सदा नम्र माथा अनुरेणो मध्ये ब्रह्म व्यापिले ले उत्पत्ती समा माघ सप्तमी पुण्य दिवसी प्रगटला योगी महा प्रगटला योगी महा बंधनाचा तोडो फासा देवो आशा टाकोनी नाही तिची हिताशिरी होईल दुरी निज पंथ उपस्थित प्रभु प्रिय सज्जन तथा भक्तिमती माता भगवान पंढरीनाथाच्या कृपा आशीर्वादाने सुरू असणारा आपल्या या उमरा ग्रामामधील हा अखंड हरिनाम सप्ताह गेल्या 3 वर्षापासून या ठिकाणी साजरा मागे झालेला आहे. मध्यंतरी थोडा गॅप पडला आणि हे सप्ताहाचं किती वर्ष आहे? 4थं वर्ष. मध्यंतरी पाणी दिलं नाही म्हणून झाड सुकलं होतं. कोरोना आला, कोरोनात 2-3 वर्ष गेले, परंतु सुरू होण्याला महत्व आहे. असा हा
सर्व गावकरी मंडळीच्या सहकार्यातून सुरू असणारा हा अखंड हरिनाम सप्ताह आणि या सप्ताहाचा आजचा 5वा दिवस. सकाळी काकडा आरती आहे, नंतर श्रीमद भागवताची कथा आहे, नंतर हरिपाठ आहे आणि रात्रीला महाराष्ट्रातील नामवंत कीर्तनकाराची कीर्तन आहेत. त्यापैकी आजचा हा सप्ताहाचा 5वा दिवस आणि 5व्या दिवशीचे हे पुष्प माझ्या वाटेला आलं. श्रीमद भागवताची कथा गोड आहे, अवीट आहे आणि जीवाला मुक्ती प्रदान करणारी कथा आहे. निगमकल्प तरोवर गलितम फलम शुक मुखात अमृत द्रव संयुतम. भागवत हे फळ लागलेलं आहे. कशाला लागलेलं आहे? वेद रूपी वृक्षाला लागलेलं हे फळ. निगमकल्प तरोवर गलितम. आणि फळ कसं आहे? गलित म्हणजे पिकून परिपक्व झालेला आहे. आणि या फळाला कोणाचं तोंड लागलं? शुकमुखात अमृत द्रव संयुतम. शुकाचार्याचं मुख या भागवत रूपी फळाला लागलं. आता याच्यामध्ये बऱ्याचशा म्हातारा महिला मंडळी आहे. जर गावात काही जाम विकण्यासाठी आले ते म्हाताऱ्या बुड्या काय म्हणत होते? ते विकणाऱ्याला काय म्हणत होत्या? पोपटानं खाल्लेले जाम. घरी जाऊ काय? हो नाही सांगा. पोपटानं ज्या फळाला तोंड लावलं तेच काय म्हणत होते? आजी ते फळ आम्हाला दे. का? ते फळ कसं आहे? गोळच आहे. गोळ नाही, गोळच. आंबट नसणारच ते फळ. तसं हे भागवत रूपी फळ आहे. या फळाला शुकाचार्यासारख्या पोपटाचं मुख लागलेलं आहे. त्याच्यामुळे हे फळ आणखीन गोड झालेलं आहे आणि या फळाचं रसपान आपण करत आहात. श्रीमद भागवताचा ग्रंथ आहे. त्या ग्रंथामध्ये 12 स्कंद आहे, 18,000 श्लोक आहे. दिवस किती आहे? किती? 7 दिवसाची मर्यादा आहे. 12 स्कंद आहे, 18,000 श्लोक आहेत आणि अध्याय आहेत 335. असा हा 7 दिवसातला आपला हा सप्ताह किती झाला? आता कितवा दिवस झाला? 5वा. म्हणजे अर्ध्यापेक्षा जास्त. म्हणून आज ही 5व्या दिवशीची सेवा माझ्या वाटेला आली. ज्यांच्या मुखातून आपण श्रीमद भागवत श्रवण करत आहात, हरिभक्तपरायण विठ्ठल महाराज निपाणेकर यांच्या अमृतवाणीतून आपण हे भागवताचं गोड असं रसपान करत आहात. आणि आजचे अन्नदाते आहेत श्री हरिभक्तपरायण पुरुषोत्तम सुपळाजी टोंगळे. यांच्या करकमलाद्वारे आज अन्नदान संपन्न झालेलं आहे. कीर्तनाकरता उपस्थित असणारी हे सुंदर बाल गोपाल टाळकरी मंडळी यातले निपाण्याचे आहेत. आणि तुमच्या उमऱ्यातले किती आहेत? 15. मोगम नेमके किती? 10-12. टाळ्या वाजवा त्याच्यासाठी. आता 12 आहे. पुढच्या वर्षी निपाण्यातले आणायचं तरी येतील. वर बोलावलं तरी ते येतील. असो सुंदर असा योग आहे. टाळकरी मंडळी आहे. मंडप भरलेला दिसते ना. नंतर काय 4 जण उभे आहेत. बघा बरं किती आनंद वाटते. किती छान पावल्या खेळतात ते. लय मायबाबा वाटते. आपलं पोरग सुद्धा टाळकरी निघावं, गाणार निघावं. पण ते रिकाम्या जागा तुम्ही भरा. गाणार निघावं असं वाटते पण महाराज म्हणतात नाही. परंतु या वर्षी 12 आहे. पुढच्या वर्षी नक्कीच त्यांची संख्या वाढल्याशिवाय राहणार नाही. सर्व ही गुणीजन मंडळी हरिभक्तपरायण आमचे वसंता महाराज आहेत आणि त्यांच्या साथीला आहेत विठ्ठल महाराज राऊळचे. विठ्ठल महाराज आहेत हरिभक्तपरायण. विदर्भ कोकिळा देवचंद महाराज आहेत. आणि मृदंगाचार्य आमचे हरिभक्तपरायण ज्ञानेश महाराज आणि सुपेश. एकूण ज्ञानेश आणि एकूण सुपेश. आणि मग हे त्रिमूर्ती दोन्ही करून 2 विनेकरी. आणि हे लाईव्ह चालू आहे का? रेकॉर्डिंग आहे फक्त. बोल काय नाव आहे त्याचं?
श्री वारकरी बर असं काहीतरी पाहिजेत ना, आठवण पाहिजेत. म्हणून सुंदर असं वातावरण आहे, सुंदर असे पंचक्रोशीतील श्रवण करणारी मंडळी सुद्धा आलेली आहे. माऊली साऊंड सर्व्हिस आमचे केशव भाऊ ऑपरेटिंग करणारे, घंटेवारी म्हटलं तरी चालते. 1 2 3 जण साऊंड सेटिंग करणारे आहेत. आणि मोसम कसा आहे, गोड आणि गुलाबी थंडी आहे. काही काही ना शाली आणल्या, काही काही ना रगा आणल्या, आणि काही काही ना नाही वाकडी आता आणत नाही म्हणा कोणी, पण